पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच भाषणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा उल्लेख बालक बुद्धी असा केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. काल देशाने संसदेत बालिशपणा बघितला. देशाला माहिती आहे की हे लोक कोट्यवधींचा घोटाळा करून जामिनावर बाहेर आहेत. ओबीसींनी शिवाय दिल्यामुळे यांना शिक्षा झाली आहे. यांच्यावर महान स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकरांचा अपमान करण्याचा खटला सुरू आहे. यांच्यावर देशाची सगळ्यात मोठी पक्षाला हत्यार मानण्याचा खटला सुरू आहे. यांच्यावर अधिकारी आणि संस्थांबाबत खोटं बोलण्याचा आरोप आहे. बालकबुद्धीमध्ये ना बोलायचा ठाव ठिकाणा आहे ना बालकबुद्धीमध्ये वागायचा ठाव ठिकाणा आहे. ही बालकबुद्धी संसदेतही गळ्यात पडते, संसदेत डोळे मारते, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना लगावला. लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100चा आकडा पार करू शकली नाही. मला एक किस्सा आठवतो. एक बालक 99 मार्क घेऊन फिरत होता. सगळ्यांना मला किती जास्त मार्क मिळाले हे सांगत होता. लोकही 99 मार्क पाहून त्याला शाबासकी देत होते. काहींनी विचारलं, कोणत्या गोष्टीची शाबासकी देत आहात? याला 100 पैकी 99 नाही तर 500 पैकी 99 मार्क आले आहेत. त्यांना पाहून शोले चित्रपटाची मौसी आठवत आहे, असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला. देशाने काल 1 जुलैला खटाखट दिवस साजरा केला. 1 जुलैला लोक त्यांची बँक अकाउंट चेक करत होती. 8,500 रुपये आले का नाहीत? खोट्या नेरेटिव्हचा परिणाम बघा. काँग्रेसने देशाची दिशाभूल केली. माता भगिनींना महिन्याला 8,500 रुपये द्यायचं खोटं. माता भगिनींच्या मनाला जी जखम झाली आहे ती काँग्रेसला नष्ट करणार आहे. ईव्हीएम बाबत खोटं, संविधानाबाबत खोटं, राफेलबाबत खोटं, बँकांबाबत खोटं. याचं प्रोत्साहन एवढं वाढलं की काल संसदेतही यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अग्निवीर बाबतही खोटं बोलले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. संविधानाच्या प्रतिष्ठेशी खेळणं हे सभागृहाचं दुर्दैव आहे. अनेक वेळा विजयी झालेले लोक सभागृहाच्या प्रतिष्ठेशी खेळतात. हे शोभत नाही. जो पक्ष 60 वर्षे इकडे बसला आहे, ज्यांना सरकारचं काम माहिती आहे, ज्यांच्याकडे अनुभवी नेते आहेत, तो पक्ष खोट्याचा रस्ता निवडतो तेव्हा देश गंभीर संकटाच्या दिशेने जातो, असे त्यांचे संकेत आहेत. हा महापुरुषांचा अपमान आहे. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांचा अपमान आहे. काल जे झालं, आज जे होतं आहे, त्याला गांभीर्याने घ्या. याला गांभीर्याने घेतलं नाही तर आपण संसदीय लोकशाहीचा रक्षा करू शकणार नाही. आता बालकबुद्धी म्हणून यांच्या वृत्तीकडे दुर्लक्ष करता कामा नये. यांचा हेतू उदात्त नसून गंभीर धोक्याचा आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.